नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिरनेर, पाणदिवे व उरण शहरात मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी। विद्युत रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी चिरनेर, पाणदिवे, उरण, न्हावाशेवा पोलीस ठाणे व उरण शहरातील मंदिरांमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सायंकाळी मंदिरामध्ये प्रथेप्रमाणे श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। श्री दत्तगुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। या निमित्ताने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री दत्त जयंती निमित्त मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अभिषेक, महापूजा, आरती, दत्तयाग यासह भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, पालखी सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्त जयंती सोहळा गुरुवारी असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। चिरनेर कातळपाडा येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात कीर्तनकार हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज पाटील व आकलन कल्याण यांनी श्री दत्त जन्म कीर्तन, आख्यान, प्रवचन सुरेख संगम घडवून आणल्याने भक्तगण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या सुरात सूर मिसळून तल्लीन झाले होते। हजारो भक्तांनी आपापल्या कुटुंबासह श्री दत्त मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। यावेळी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। महिला मंडळ आवाज कमी। दिगंबरा आणि याद्यातून काढण्याचं काम आम्हाला भगवंत करणार, म्हणून अशा प्रकारे तो दिन आहे, तो आमच्यासाठी सतत या गावाकरता उभा आहे का नाही, उभा आहे का नाही। आता आपलं मागचं उदाहरण इथं जोडा। 27 वर्षापूर्वी म्हणजे 30 वर्षापूर्वी गावाची रचना काय होती, गावाची वागणी काय होती, पण जेव्हापासून दत्तात्रय भगवंत या गावात येऊन उभे राहिले, आता गावात